हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे डे 2 ऑफ कॉर्डेलिया क्रूज जर्नीचा आमचा आणि लिटरली आम्ही गोव्याला पोहोचलेलो आहे. सकाळीच पोहोचलोय आणि त्याच्या आधी सकाळी आम्ही स्विमिंग सुद्धा केली आहे आणि ब्रेकफास्ट सुद्धा केलेला आहे. आणि इकडे ना 24 आवर्स डायनिंग चालू असतं, काही ना काही आहेच आहे खाण्यासाठी. 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला मिडनाईट सँडविचेस अँड ऑल ऑफ दॅट स्टफ इज ऑलवेज देयर. चहा कॉफी जेव्हा पाहिजे तेव्हा भेटतोय. आणि काल रात्री सुद्धा 1:30 वाजेपर्यंत डीजे पार्टी होती. त्याच्यानंतर सुद्धा काही काही गोष्टी होत्या. कसिनो रात्रभर चालू असतो. सो खूप 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 धमाल येते. आम्ही रात्री सुद्धा लेट झोपलो, सकाळी लवकर उठलो, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर पूलमध्ये गेलो. त्याचे किती क्लिप्स आहेत ह्या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला टाकेल, सो तुम्ही ते बघू शकता. सो इट्स डे 2 अँड सकाळी सकाळी नाश्ता करून झाला आणि आम्ही आता आलोय पूल पार्टीसाठी. आता म्युझिक फुल तुम्हाला ऐकू येत होतं. म्युझिक सुरू झालेलं आहे आणि पूल वगैरे सर्व रेडी आहे. खूप लोक आलेली आहेत आणि 11 वाजता फूड पार्टी आहे. कालच्या जसं सगळ्या डिटेल्स नंतर देऊ आम्ही. सध्या तरी आम्ही आता पूलमध्ये एंटर करणार आहोत. आई पण रेडी आहे. आईंचं असं थोडंसं डायसी आहे, जायचंय नाही जायचंय, जायचंय नाही जायचंय. विचार करे जाऊ नको जाऊ. दीदी आणि जीजू ऑलरेडी गेलेले. हॅलो आलो आलो. आता आम्ही रेडी झालो आणि चाललो आहे आम्ही लंच करायला अँड त्याचीच फोटोशूट करायला. येस. आणि इथे जे अजून बाकीच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा एक्सप्लोर करणार. आजचा जो प्लॅनिंग असतो ना ते आदल्या दिवशीच तुम्हाला एक पॅम्पलेट मध्ये पाठवतात आणि त्याच्यावरती सगळ्या डिटेल्स दिलेले असतात. सो त्या अकॉर्डिंग तुम्हाला कुठला शो बघायचा आहे, कुठली पार्टी अटेंड करायची ते तुम्ही ठरवू शकता आणि तिथे जाऊन बसू शकता. सो खूप सिम्पल आहे. अँड दिवसभर असं वाटत असेल तुम्हाला की जर्नी आहे, काय करणार पूर्ण दिवस, 2 दिवस तर बोर होईल, असं काहीच नाहीये. पूर्ण दिवस काही ना काही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रूज कधी चालतंय, कधी पोहोचवतंय, काय स्पीड होते कळतच नाही. बिलकुल कळत नाहीये की आपण मुव्हिंग आहोत की आपण थांबलेलो आहोत, काय आहोत. असं वाटतंय की नुसतं फक्त हॉटेलमध्ये एन्जॉय करतोय, चिल करतोय. आणि लिफ्ट आहे, लिफ्ट पण अशी फटाफट वर खाली होते, समजतच नाही. असं वाटतंय मॉल आहे बाहेर. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स, खूप छान आहे. सो लेट्स सी. आता सगळे रेडी झाले, सगळे पुढे गेले, सगळे फोटोज काढत असतील. त्याच्यानंतर आम्हाला लंच सुद्धा करायचं आहे, नंतर इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायचे. सो स्टे ट्यून. आणि त्याच्यानंतर आज रात्री जे काल जिंकलोय ते यूज करणार आहोत कसिनो मध्ये. सो तुम्हाला आम्ही मे बी दाखवू नाही शकणार, बट आम्ही आमचं लक ट्राय करणार आहे. आणि जर आज मला माल होऊ शकतो नाही त्याची काही उमेद नाहीये, पण ऍटलीस्ट सर्व गोष्टी समजून जे त्यांनी दिलेले तेच आपण संपू. एक वेगळा एक्सपिरियन्स. ऑलमोस्ट गोव्याला पोहोचलोय. ऑलमोस्ट नाही, पोहोचलोच आहे. जे लोक गोव्याला उतरणार होते ते लोक उतरून गेलेत. आणि ही शिप, ही क्रूज जी आहे ती आता बॅक टू मुंबई जाईल ना. संध्याकाळी स्टार्ट होईल रे. सो संध्याकाळपर्यंत इव्हेंट आहेत आणि त्याच्यानंतर उद्याचा दिवस परत आहे आमच्याकडे. आणि आम्ही मंडेला जाणार आहोत घरी, है ना. सो सूरज ऑलमोस्ट रेडी झालाय, सगळं झालंय त्याचं. पण आता आम्ही निघू. माझं कार्ड बाकी आहे घ्यायचं. मस्त. सो दिस इज द 3rd फ्लोअर. असे फ्लोअर्स आहेत आणि इथे लिफ्ट आहेत. आता आम्ही जाऊ 10th फ्लोअरला. अरे ह्या लिफ्टने जायचं होतं. ते फूड कोर्ट आहे, पण आपण वरती जाऊयात ना. फोटोज काढूया तिथे डेक वरती.
व्हिडिओज काढून आम्ही आलो आता लंच करायला. आणि लंचचं स्प्रेड बघा. पण एकदम मस्त रेडी झालंय. छान वाटतं आई. दाबला ना आपण. परत दाबा बरं. सो ही आहे लिफ्ट. आणि आता आम्ही चाललोय परत 10th फ्लोअरला. चलो क्या पी रहा है? कोका-कोला. चला आता परत फोटो काढायला. हाय बोल दो अंकल. हाय बोल दो. हाँ खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढलेत. इथे एवढं ऊन लागतंय दुपारचं. संध्याकाळनंतर थोडं थोडं थंडगार असतं. पण आज तर खूप ऊन आहे. खूप ऊन. तरी सुद्धा एवढं उन्हात सुद्धा आम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढले. सो इंस्टाग्रामवरती आणि व्हिडिओच्या एंडमध्ये बघायला विसरू नका आम्ही किती छान छान फोटोज काढले ते. आणि ते झाल्यानंतर आई आणि मी घेऊन बसलोय. काय घेऊन बसलोय सांगा. मी कोका-कोला घेतलाय आणि आईने कॉफी घेतली. नाही तर लोकांना वाटेल तुम्ही बेवडे आहेत. इथे ना अजून एक गोष्ट चांगली आहे की इथे 24 आवर्स ड्रिंक, कॉफी, चहा किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. 24 आवर्स तुम्ही केव्हा पण कधी पण येऊन पिऊ शकता. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहे. सो ती एक चांगली गोष्ट आहे. आता आपण आलोय डेक 5 ला. आणि जसं मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं डेक 10 आणि डेक 5 वरती आउटडोर एरिया आहे. जे मला एक थिएटर सुद्धा आहे जे की मागू थिएटर आहे. जे की माझ्या बिहाइंड इथे आहे अपोजिट साईडला. सो हे मागू थिएटर आहे. हे सुद्धा 5th फ्लोअरच आहे. आणि 6th फ्लोअरला कसिनो आहे. आणि 3rd फ्लोअरला सगळं राहण्यासाठी वगैरे लोकांचे आहेत. आणि इथे शॉपिंग एरिया सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता समोरच्या इथे सगळे शॉप्स आहेत. रॉयल शॉप स्टार्ट होतो. तिथे सुद्धा शॉपिंग करू शकतो आपण. तिथे पण सगळे ज्वेलरी वगैरे ठेवले. आणि आपण जाणार आहोत आता बाय. इतकं सुंदर वेदर आहे आणि इतकं मस्त वाटतंय ना. इथे लांब पर्यंत फक्त पाणी आणि पाणीच दिसतं. आणि आता तरी शिप थांबली आहे त्यामुळे असं काही मुवमेंट नाही आहे. पण जेव्हा क्रूज रनिंगमध्ये असते ना तेव्हा सुद्धा असं काय असं भीती वगैरे वाटत नाही. पण रात्रीच्या वेळेला जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा पाणी जेव्हा असं फास्ट जात होतं ना तेव्हा 10th फ्लोअरवरनं जेव्हा खाली बघत होतं तेव्हा थोडीशी भीती वाटत होती. आणि इथून भीती वाटतं तेव्हा सुद्धा वाटत होती. पण आता असं काय नाही वाटत आहे. पण खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तुम्ही व्ह्यू पण बघू शकता. खूप पीसफुल आहे. काम आहे. तर आता संध्याकाळ होत आली आहे आणि इथे बाहेर आपण निघू शकतो. आम्ही गोव्याला थांबलेलो होतो आणि गोव्यापासून आता परत मुंबईला जाणार आहे. सो बाहेर आपण एक्झिट करू शकतो आणि परत एंट्री करू शकतो. तो 7 वाजेपर्यंत टाईम होता. म्हणून आम्ही विचार केला सूरजने आणि मी की जरा बाहेर येऊन एक्सप्लोर करूया, बघूया आजूबाजूला. आणि बाहेरून जो क्रूजचा व्ह्यू आहे ना तो खूप सुंदर आहे. खूप ह्यूज आहे. खूप म्हणजे खूप ह्यूज आहे. एकदम लांब सडक. आई बाप्पांना पण आम्ही फोन करून बोलून घेतलाय. आई हळू.
तर आम्ही झालोय आता परत रेडी इव्हनिंग पार्टीसाठी. अँड दिस इज माय लुक. आणि बाकीचे सुद्धा सगळे रेडी झालेत. मी तुम्हाला दाखवते की सगळे कसे दिसत आहेत ते. आई दाखवा तुमचा लुक. मस्त. प्राची मस्त तयार झाली आहे पार्टीसाठी. पार्टी आणि चला चला चल. बघितलं की आम्ही खूप सारे चेंजेस करतोय, कपडे चेंज करतोय सकाळ संध्याकाळ. कारण का इथे एवढं हॅपनिंग आहे. तर आम्ही सगळ्यांचे आउटफिट रेडी करून आणलेले आहेत. आणि आता मी जिथे उभी आहे तो आहे रिसेप्शन एरिया. तुम्ही बघू शकता किती ह्यूज आहे. आफ्टर सो मेनी फोटोज आम्ही चाललो आहे मार्क्यू थिएटरला, जिथे आता रोमॅन्टिक बॉलिवूड वाला शो होणार आहे. 8 वाजताचा शो आहे. बट आम्ही लवकर चाललो कारण की आम्हाला सीट पकडायची आहे. नाही लवकर जाऊन पण सीट भरल्या असं वाटतं. सो लेट सी शो कसा असणार आहे. कालचा बल्ले बल्ले शो तुम्ही बघितला असेल, तो अमेझिंग होता. आणि हा वाला शो पण आय होप चांगला असणार आहे. काल कसा डान्स होता तसा वाला शो आहे. आ जाओ आपके लिए VIP सीट पकड़ के रखा है हमने. इधर भी बैठ सकते हो, इधर भी है, इधर भी बैठ सकते हो. मस्त दिसते दीदी. थँक्यू. फोटो काढले का? नाही काढूयात आपण. आम्ही काढले आत्ताच. सो सूरज जागा भेटली. 10 मिनिटं आधी आलं. ऑलमोस्ट फुल झालंय थिएटर. काल आपण जो बल्ले बल्ले शो बघितला आपण तिकडे वरती बघितलेला ना. Ladies and gentlemen, now I have to ask a question. I want the volume to be loudest in the room. तो क्या तुमने कभी किसी से प्यार किया? किसी को दिल दिया? स्टारलाइट रेस्टॉरंट जे डेक 5चं रेस्टॉरंट आहे. आणि हे 9:30 वाजेपर्यंतच रात्री चालू असतं. आणि आम्हाला आता लेट झालेला आहे. आई पप्पांनी सगळ्यांनी बाकीच्यांनी जेवण घेतलेलं आहे. सो आम्ही जाणार आहोत आता डेट 10ला, जिथे आम्ही रोज डिनर करतोय. बट हे पण खूप सुंदर आहे.
केलं होतं कारण का फोनची बॅटरी डेड झालेली. इथे बॅक टू बॅक इव्हेंट्स होते, खूप फोटोज काढले, खूप व्हिडिओज काढले. आणि इथे लेट नाईट पार्टी सुद्धा असते, सो आम्ही त्याच्यासाठी सुद्धा गेलेलो होतो. बाकीचे तर लवकर झोपून गेले, पण आम्ही 2-2-2:30 वाजेपर्यंत जागे होतो. आणि त्याच्यानंतर आता सकाळी उठलोय आणि मग रिअलाइज झालं की अरे आपण तर व्हिडिओ सेंड नाही केला. स्वतः एंड करतोय, बट डे 2 वॉज अमेझिंग. शो मिस करू नका. रोमॅन्टिक जो बॉलिवूड वाला शो आहे, रोमॅन्स इन बॉलिवूड वाला, मस्त आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. आणि जे लोक कपल येणार असतील त्यांच्यासाठी तर बेस्ट असणार आहे. खूप म्हणजे खूप एंटरटेनिंग आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्युझिकल नाईट अटेंड केली, त्याच्यानंतर आम्ही पार्टी अटेंड केली, डिनर केलं. कसिनोला पण गेलो होतो. कसिनो मध्ये पण आम्ही थोडेसे पैसे संपवले. आज परत जाणार आहे. हारलो पण गम नाहीये, कारण काय आपलं काय परत दिले आपण. मग बाकीचे आम्ही ठेवले आहेत, कारण काय पप्पा लवकर झोपलेले, सो वी थॉट की आपण आज पप्पांना पण घेऊन जाऊया. त्यांना पण थोडासा एक्सपिरियन्स बघायला भेटेल कसं असतं काय असतं ते. सो आज पप्पांना सुद्धा घेऊन जाणार आहोत आणि आमची उद्या जर्नी एंड होईल. सो उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. तर आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय अँड कीप स्माइलिंग.